लाखो वर्षापूर्वी माणूस निसर्गासमोर उभा होता. विजा कडकडत होत्या, वादळ येत होती, अंधार पडत होता, रोग येत होते, मृत्यू दिसत होता. आणि त्याच वेळेस माणसाच्या मनात पहिल्यांदा प्रवेश झाला तो भीतीचा. भीती म्हणजे माणसाच्या मनात शिरलेली पहिली अंधश्रद्धा. भीतीतून माणसाने अदृश्य शक्तींची कल्पना केली. त्यातून ईश्वर, धर्म, देवदेवता अशा संकल्पना तयार झाल्या. अंधश्रद्धेचं रूपांतर श्रद्धेत झालं. मग बाबा, बुवा, अम्मा, बापू, चमत्कार करणारे लोक उभे राहिले आणि हळूहळू समाज श्रद्धेच्या जाळ्यात अडकत गेला. अंधश्रद्धेमुळे सर्वात मोठं नुकसान काय झालं असेल तर माणसाने स्वतःवरचा विश्वास गमावला. ज्या समस्या आपण निर्माण करतो त्या आपणच सोडू शकतो हा विश्वास मागे पडला. स्वतः प्रयत्न करण्याऐवजी माणूस देवाकडे, बाबांकडे, बुवांकडे धावू लागला. स्वतः काम करण्याऐवजी तो शॉर्टकट शोधू लागला. स्वतःच्या डोक्याने विचार न करता दुसऱ्याचे ऐकू लागला. अंधश्रद्धा म्हणजे विचार थांबवणारी गोष्ट. संकट आलं तर त्याचा तर्काने विचार केला पाहिजे, कारण शोधायला हवं, त्या संकटाचं उपाय शोधायला हवा. पण अंधश्रद्धा माणसाला विचार करू देत नाही. ती फक्त एकच सांगते, विश्वास ठेव, प्रश्न विचारू नकोस. अंधश्रद्धा फक्त देवा धर्मातच नसते. जात ही अंधश्रद्धा आहे, वर्णव्यवस्था ही अंधश्रद्धा आहे, नशीब, प्राप्ता, नियती यावर अतिविश्वास ठेवणं सुद्धा अंधश्रद्धा आहे. सगळं आधीच ठरलेलं आहे असं म्हणणं म्हणजे प्रयत्नांवर पाणी सोडणं. धर्म आणि ईश्वर तसेच ठेवून अंधश्रद्धा संपेल असं समजणं सुद्धा मोठी अंधश्रद्धा आहे. कोट्यावधींची मदत जाहीर केली म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असा समज असेल तरी तो अंधविश्वासच ठरतो. कारण खरी समस्या समजून घेतल्याशिवाय उपाय निघत नाही. आज सामान्य माणूसच नाही तर विज्ञान शिकलेले लोक सुद्धा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात गोंधळ करत आहेत. तुम्हाला एक उदाहरण देतो. गॅलिलिओ यांनी दुर्बीण तयार केली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं की या दुर्बिणीतून बघा, तुम्हाला गुरुग्रहाचे आणखी काही उपग्रह दिसतील. त्या काळात विद्यापीठात अरिस्टॉटल यांच्या शिकवणीला अंतिम सत्य मानलं जायचं. अरिस्टॉटलने सांगितलं म्हणजे शेवटचं सत्य अशी श्रद्धाच होती. म्हणून गॅलिलिओचे सहकारी म्हणाले, तुला दिसतंय ते उपग्रह नाहीयेत, ते दुर्बिणीच्या काचेवरचे डाग आहेत. गॅलिलिओ म्हणाले, मग आपण काच पुसून पाहूयात. ते म्हणाले, तरीही दिसत असतील तर तुझ्या डोळ्यात काहीतरी बिघाड आहे. गॅलिलिओ म्हणाले, तुमच्या डोळ्यांनी बघा. पण त्यांनी बघितलंच नाही, कारण त्यांना सत्य पाहायचंच नव्हतं. त्यांना आधीपासून जे मान्य होतं तेच टिकवायचं होतं. म्हणजेच भीती आणि आंधळा विश्वास मिळून अंधश्रद्धा तयार होते. नंतर गॅलिलिओ म्हणाले, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. मित्रांनो, आज हे साधं वाटत असलं तरी त्या काळात मोठा धोका होता. कारण शास्त्रात शिकवलं जात होतं की सूर्य आणि चंद्र हे माणसासाठी आकाशात टांगलेले आहेत. मग प्रश्न उभा राहिला, सत्य कोणाचं, शास्त्राचं की गॅलिलिओचं? गॅलिलिओला धर्मपीठासमोर उभा केलं गेलं, त्याला शिक्षा देण्याची धमकी देण्यात आली. त्यांनी शेवटी माफी मागितली. पण सत्य बदललं का? परिवर्तनवादी लोकांचा विरोध का होतो? कारण बदल झाला तर काही लोकांचं वर्चस्व कमी होणार आहे. ज्यांनी समाजावर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सत्ता निर्माण केली आहे त्यांना ती कायम ठेवायची असते. म्हणून लोकांच्या मनात भीती टाकली जाते. ही भीती काढून टाकणं आज खूप गरजेचं आहे. गौतम बुद्ध यांनी सांगितलंय, अत्त दीप हो, म्हणजे स्वतःचा दीप स्वतः बना. स्वतः विचार करा, स्वतः निर्णय घ्या, स्वतःच्या आयुष्याचा मार्ग स्वतः ठरवा. सामान्य माणसाने राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज यांचे विचार समजून घेतले तर भोंदू बाबांच्या मागे जाण्याची गरजच उरत नाही. कारण विचार करणारा माणूस सहज फसत नाही. मित्रांनो, तुम्हाला हा विचार आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अंधश्रद्धेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.